नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 17 दिनदर्शिका स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी कोणती तारीख बरोबर आहे? मित्रांनो, 4 पर्यायांमध्ये दिलेल्या तारखा यातील आपल्याला बरोबर तारीख ओळखायची आहे. आता पर्याय क्रमांक 1 आहे 31 सप्टेंबर 2024. आता मित्रांनो, सप्टेंबर महिना ऑगस्ट नंतर येतो सप्टेंबर. सप्टेंबर महिन्यामध्ये 31 दिवस नसतात. सप्टेंबर महिना हा 30 तारखेचा असतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 2 29 फेब्रुवारी 2023. मित्रांनो, फेब्रुवारी महिना 29 तारीख म्हणजे लीप वर्ष. मग आता 2023 हे लीप वर्ष नाही. ज्या वर्षाच्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं. मित्रांनो, 2023 हे लीप वर्ष नाहीये, 2024 आहे. 2020 लीप वर्ष आहे, 2024 लीप वर्ष आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली तारीख चुकीची आहे. पर्याय क्रमांक 3 31 जुलै 2024. मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये 31 दिवस असतात. पर्याय क्रमांक 3 ही तारीख बरोबर आहे. आणि आता पर्याय क्रमांक 4 बघूया. तर 31 नोव्हेंबर 2023. मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये 31 दिवस नसतात. नोव्हेंबर महिना 30 तारखेचा असतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. पुढीलपैकी कोणत्या महिन्यात नेहमी 5 वेळा 3 वार येतात? मित्रांनो, नियम असा आहे, ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळेस येतात. मग आता पर्याय क्रमांक 1 आहे एप्रिल. एप्रिल महिन्यात असतात 30 दिवस. पर्याय क्रमांक 2 जून. जून महिन्यामध्ये सुद्धा 30 दिवस असतात. पर्याय क्रमांक 3 सप्टेंबर. मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये 30 दिवस असतात. आणि पर्याय क्रमांक 4 ऑक्टोबर. ऑक्टोबर महिन्यात असतात 31 दिवस. मग ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळेस येतात. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 3. एका मार्च महिन्याच्या 5 तारखेला शनिवार होता, तर त्याच महिन्याच्या 15 तारखेला कोणता वार असेल? मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये 5 तारखेला शनिवार आहे, तर त्याच महिन्यामध्ये 15 तारखेला कोणता वार असेल? तर मित्रांनो, दर 7 दिवसानंतर तोच वार येतो. एक नियम आहे, दर 7 दिवसांनी तोच वार येतो. म्हणजे आता 5 तारखेला शनिवार आहे. मग मित्रांनो, आपण काय करणार? महिना तोच आहे, 5 दिवसामध्ये आपण 7 दिवस मिळवणार. दर 7 दिवसांनी तोच वार येतो. म्हणजे 5 आणि 7 किती झाले? 12. मित्रांनो, 12 तारखेला सुद्धा काय असेल? शनिवार. आपल्याला पुढे जाण्यासाठी मित्रांनो डायरेक्ट आपण 7 मिळवले, म्हणजे 12 तारखेला शनिवार. बघा, दर 7 दिवसांनी तोच वार येतो, म्हणून 5 तारखेमध्ये आपण 7 दिवस मिळवले, म्हणजे 12 तारखेला शनिवार. आता 13 तारखेला रविवार, त्यानंतर 14 तारखेला सोमवार आणि मग 15 तारखेला येणार मंगळवार. हे आहे आपलं उत्तर. मित्रांनो, 5 मार्चला शनिवार आहे, तर 15 मार्चला मंगळवार. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मंगळवार. प्रश्न नंबर 4. तारखेप्रमाणे सोनलचा वाढदिवस दर 4 वर्षांनीच साजरा करता येतो. 2020 साली तिला 32 वर्षे पूर्ण झाली व तिने तिचा 8वा वाढदिवस साजरा केला. तर सोनलचा जन्म कोणत्या तारखेला झाला? मित्रांनो, 2020 साली तिला 32 वर्षे पूर्ण झाली आणि तिचा वाढदिवस दर 4 वर्षांनी येतो. म्हणजे मित्रांनो, 4 वर्ष झाल्यानंतर एकदा वाढदिवस होतो, म्हणजे 8 चोक 32. आता दर 4 वर्षांनी वाढदिवस कधी येतो? तर लीप वर्ष, म्हणजे 29 फेब्रुवारीला ज्यांचा जन्म असतो, 29 फेब्रुवारीला ज्यांचा जन्म असतो त्यांचा वाढदिवस दर 4 वर्षांनी येतो. म्हणजे मित्रांनो, आपण काय करणार? 2020 हे जे साल आहे त्या सालामधून आपण 32 वजा करणार, म्हणजे आपल्याला मिळेल सोनलचा जन्म कोणत्या तारखेला झाला. बघा, आता 2020 मधून आपण 32 वर्ष वजा करतोय. बघा, आता या ठिकाणी शून्यातून 2 जाणार नाही, मग या ठिकाणी 10 दोनाकडनं हातचा घेतल्यामुळं मग 10तून 2 गेले, खाली राहिले 8. आता एकातून पुन्हा 3 जात नाही, मग ह्या शून्याकडून हातचा, शून्याने 2कडून 2च्या ठिकाणी 1, 10च्या ठिकाणी पुन्हा 9 आणि इथे झाले 11. 11तून 3 गेले, खाली राहिले 8. 9शी 9 आणि 1. मित्रांनो, तिचा जन्म वर्ष आहे तिचं 1988. आणि मग आता 1988 जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 29 फेब्रुवारी लीप वर्ष आहे,
फेब्रुवारी महिना आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 तारीख म्हणजे 29 फेब्रुवारी 1988 ला तिचा जन्म आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 5. 2024 मध्ये गांधी जयंती बुधवारी होती. त्याच वर्षी नाताळ कोणत्या वारी होता? मित्रांनो, एका वर्षामध्ये गांधी जयंती असेल, नाताळ असेल किंवा 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन असेल, या दिवशी सारखाच वार असतो. म्हणजे गांधी जयंती बुधवारी असेल, एका वर्षामध्ये गांधी जयंती बुधवारी असेल तर नाताळ सुद्धा बुधवारी आणि 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन सुद्धा बुधवारीच असेल. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुधवार. प्रश्न नंबर 6. बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो? मित्रांनो, बालिका दिन आहे 3 जानेवारीला, जे आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा दिलेलं आहे, आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला. मग बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो? तर मित्रांनो, अतिशय सोपं आहे. 26 तारखेला प्रजासत्ताक दिन आहे, म्हणजे 26 मधून 3 वजा करा. 3 जानेवारी म्हणून 3 वजा करा. मग 6तून 3 गेले, खाली राहिले 3 आणि 2 म्हणजे 23 दिवसानंतर प्रजासत्ताक दिन येतो. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 23. प्रश्न नंबर 7. 14 तारखेनंतर 5 दिवसांनी रियान प्रवासाला निघणार आहे, तर प्रवासाला निघण्याची तारीख कोणती? मित्रांनो, 14 तारखेनंतर 5 दिवसांनी, 14 तारखेनंतर आणि 5 दिवसांनी म्हणजे प्रवासाला निघण्याची तारीख कोणती? तर मित्रांनो, 14 तारखेनंतर 5 दिवस म्हणजे 15 तारखेला पहिला दिवस, 16 तारखेला दुसरा दिवस, 17 तारखेला तिसरा दिवस, 18 तारखेला चौथा दिवस आणि मित्रांनो 19 तारखेला 5वा दिवस आहे. म्हणजे 19 तारीख ही प्रवासाला निघण्याची तारीख आहे. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 19. प्रश्न नंबर 8. पुढीलपैकी भारतीय सौर वर्षाच्या कोणत्या महिन्याचे 31 दिवस आहेत? मित्रांनो, भारतीय सौर वर्ष, ज्याला आपण मराठी कॅलेंडर असं म्हणतो, भारतीय सौर वर्षाच्या कोणत्या महिन्यामध्ये 31 दिवस आहेत? मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे अग्रहायन, ज्याला आपण मार्गशीर्ष महिना म्हणतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतात 30 दिवस. पर्याय क्रमांक 2 आहे माघ महिना, माघ महिन्यामध्ये सुद्धा 30 दिवस असतात. फाल्गुन महिन्यामध्ये 30 दिवस असतात. आणि मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 आहे वैशाख, वैशाख महिन्यामध्ये 31 दिवस असतात. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 9. आल्हादचा जन्म 31 डिसेंबर 2016 शनिवारी झाला. त्याच्या 8व्या वाढदिवशी कोणता वार होता? मित्रांनो बघा, आल्हादचा जन्म 31 डिसेंबर 2016 झाला आणि त्या दिवशी शनिवार होता. तर मित्रांनो, 2016 जन्म झाला म्हणजे पहिला वाढदिवस असेल 2017ला, त्यानंतर दुसरा 18ला, तिसरा वाढदिवस असेल 2019ला. याप्रमाणे मित्रांनो 8वा वाढदिवस असेल 2024 या सालामध्ये. पण आपला प्रश्न आहे त्या दिवशी कोणता वार होता. आता फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा, ज्या वर्षी लीप वर्ष असेल त्या वर्षात आपल्याला 2 दिवस पुढे जायचे आणि ज्या वर्षामध्ये लीप वर्ष नसेल, म्हणजे जे लीप वर्ष नसेल त्या वर्षामध्ये आपल्याला फक्त एकच दिवस पुढे जायचे. मग आता मला सांगा, 2017 हे लीप वर्ष आहे का? नाही, लीप वर्ष नाहीये. म्हणजे 2017चा जो वाढदिवस आहे पहिला, त्या दिवशी असेल मित्रांनो रविवार. त्यानंतर 2018, आता लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाच्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. आता 2018 हे सुद्धा लीप वर्ष नाहीये, म्हणजे रविवार नंतर येणार सोमवार. त्यानंतर मित्रांनो 19 लीप वर्ष आहे का? नाहीये, म्हणजे तिसरा वाढदिवस असेल मंगळवारी. त्यानंतर 2020 हे लीप वर्ष आहे मित्रांनो. आता मंगळवार नंतर 2 दिवस पुढे जायचे. मंगळवार नंतर बुधवार सोडायचा आणि गुरुवार. बघा मित्रांनो, मंगळवार नंतर आपण काय केलं? बुधवार सोडला आणि गुरुवारी, म्हणजे चौथा वाढदिवस गुरुवारी असेल. त्यानंतर 5वा वाढदिवस 2021 लीप वर्ष नाहीये, गुरुवार नंतर येणार शुक्रवार, म्हणजे फक्त 1 दिवस पुढे जायचे. 2022 लीप वर्ष नाही, शुक्रवार नंतर 1 दिवस पुढे म्हणजे शनिवारी. 2023 लीप वर्ष आहे का? नाहीये, म्हणजे आता शनिवार नंतर काय करायचंय? रविवार. 1 दिवस पुढे म्हणजे रविवार. आणि आता पुढे 2024 हे लीप वर्ष आहे आणि 31 डिसेंबर तारीख आहे. 31 डिसेंबर तारीख आहे, म्हणजे मित्रांनो आपल्याला आता 2 दिवस पुढे जायचं. रविवार नंतर सोमवार सोडायचा आणि मंगळवार. बघा मित्रांनो, इथे एवढी लक्षात ठेवायचं,
लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे जायचं, रविवारनंतर सोमवार सोडला आणि मंगळवारी, म्हणजे 8व्या वाढदिवसाला बघा 31 डिसेंबर 2024 8वा वाढदिवस मंगळवारी असेल, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मंगळवार. प्रश्न नंबर 10. शाळेला 5 मे पासून 42 दिवसांची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली तर शाळा पुन्हा किती तारखेला उघडेल? मित्रांनो, शाळेला सुट्टी सुरू झालेली आहे 5 मे पासून आणि 42 दिवसांची शाळेला उन्हाळ्याची सुट्टी आहे, तर शाळा कोणत्या तारखेला उघडेल? तर मित्रांनो, आता बघा, सुट्टी कधी सुरू झाली? 5 मे पासून. मग आता मे महिन्यात असतात 31 दिवस. मित्रांनो बघा, मे महिन्यामध्ये असतात 31 दिवस, म्हणजे आपण काय करणार? 31 मधून 5 तारखेपासून सुट्टी सुरू झालेली आहे. 5 तारखेपासून 42 दिवसांची सुट्टी आहे, म्हणजे 5 तारखेपासून म्हणजे पहिले 4 दिवस सोडा, मे महिन्यामधले पहिले 4 दिवस सोडा, म्हणजे मित्रांनो 31 मधून जर 4 आपण वजा केले तर आपल्याला वजाबाकी मिळते 27. म्हणजे मे महिन्यामध्ये आपल्याला 27 दिवस उन्हाळ्याची सुट्टी आहे. आता एकूण सुट्टी किती आहे? एकूण सुट्टी आहे 42, त्यातले मे महिन्यातले 27 दिवस गेले, म्हणजे मित्रांनो इथे किती शिल्लक राहिले? 12तून 7 गेले, खाली राहिले 5 आणि 3तून 2 गेला 1, म्हणजे आणखी 15 दिवस. म्हणजे मित्रांनो जून महिन्यामध्ये किती दिवस सुट्टी असेल? तर जून महिन्यामध्ये असेल 15 दिवस सुट्टी. म्हणजे बघा 7 आणि 5 12, हातचा आला 1, 2 आणि 3 आणि 4, म्हणजे 42 दिवस झाले. म्हणजे मित्रांनो जून महिन्यामध्ये 15 तारखेपर्यंत सुट्टी आहे, म्हणजे मित्रांनो 16 जूनला शाळा सुरू झालेली असेल. मे महिन्यामध्ये 27 दिवस, जून महिन्यातल्या 15 तारखेपर्यंत झाले 42 दिवस आणि मग 16 जूनला शाळा उघडेल, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 16 जून. प्रश्न नंबर 11. पुढीलपैकी कोणते लीप वर्ष नाही? बघा 1600, 1800, 2000 आणि 1200 यातलं कोणतं लीप वर्ष नाहीये? एक नियम आहे, ज्या शतक वर्षाच्या संख्येला 400 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं, म्हणजे मित्रांनो 4चा पाढा म्हणा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12 लीप वर्ष आहे. 4 3 12, 4 4 16, 4 5 20. मित्रांनो 1600, 2000, 1200, 400, 800 हे लीप वर्ष आहे. मग आता 1800 म्हणजे थोडक्यात 1800 हे लीप वर्ष नाही. ज्या शतक वर्षाच्या संख्येला 400 ने पूर्ण भाग जात नाही ते लीप वर्ष नाही, म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 1800. प्रश्न नंबर 12. पुढीलपैकी कोणत्या वर्षी 366 दिवस असतील? मित्रांनो 366 दिवस म्हणजे लीप वर्ष. ज्या वर्षामध्ये 366 दिवस असतात ते लीप वर्ष असतं आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. तर मित्रांनो लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाच्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं. मग आता 4 ने पूर्ण भाग जातो म्हणजे काय मित्रांनो? जे वर्ष आहे, ज्या वर्षाची संख्या आहे त्यातले शेवटचे 2 अंक बघायचे. शेवटचे 2 अंक बघायचे आणि त्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने पूर्ण भाग जातो का ते बघायचं. शेवटचे 2 अंक 4च्या पाढ्यात आहे का, 4च्या पटीत आहे का ते बघायचं. मग आता मित्रांनो बघा 02 4च्या पटीत नाहीये, 04 म्हणजे मित्रांनो 4च्या पटीत आहे, म्हणजे 2004 हे लीप वर्ष आहे. त्यानंतर 6 लीप वर्ष नाही, 2010 हे सुद्धा लीप वर्ष नाहीये. म्हणजे मित्रांनो 4च्या पटीमध्ये किंवा 4च्या पाढ्यात 4 ने पूर्ण भाग जातो ती संख्या ते वर्ष लीप वर्ष असतं, म्हणजे 2004 हे लीप वर्ष आहे. आणि 2004 सालामध्ये 366 दिवस आहे, म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 13 ते 16. मित्रांनो या व्यवसायातले शेवटचे 4 प्रश्न तुम्ही सोडवा. यातला एखादा प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असेल तर मला कमेंट करा, मी तो प्रश्न तुम्हाला व्हिडिओमध्ये सोडून दाखवेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.